जो हनुमान गढ़ी की अयोध्या लल्ला से राम लल्ला के चरणों से जो माटी लेके आए हैं, जब हमें 14 दिन जेल में डाला गया था तब हम लोगों ने संकल्प किया था, रवि जी ने और मैंने, कि हनुमान जी की मूर्ति 111 फुट की हमारी अमरावती में हनुमान गढ़ी के नाम से हम निर्माण करेंगे। तो राम लल्ला के चरणों का माटी और पवित्र जल वहाँ से लेकर हनुमान गढ़ी से आज यहाँ पर हम हनुमान गढ़ी में वो चढ़ाएंगे और उससे हमारे हनुमान जी की आज से शुरुआत हम करेंगे। पर जिन्होंने भी एक बार हनुमान चालीसा पठन करूंगी करके बोला और मुझे 14 दिन जेल मुझे और रवि जी को डाला, आज उनको बताना चाहूँगी ताकत है तो आज हनुमान गढ़ी से 5 बार दिन में हनुमान चालीसा का पठन रहेगा। अगर दम होगा, ताकत होगी तो वो बंद करके आप मुझे दिखाइए। मैं पहले भी मेरी आस्था थी, है मेरे भगवान में और आगे भी रहेगी। 14 दिन नहीं 14 साल भी आगे रखें तो नवनीत के खूनों में भगवा ही मिलेगा, ये याद रखना। मला वाटते आमचा जे विश्वास आमच्या देवावर आहे तोच उद्देश आमचा आणि दुसरा कोणताही उद्देशाच्या मागे नाही। पण आम्ही जे संकल्प घेतला होता आणि त्याच्यानंतर हनुमान जीची जी मूर्ती हनुमान गढ़ीला आम्ही जे स्थापना करणार होतो आणि त्याच्यासाठी आम्ही जे अयोध्यावरनं राम लल्लाचे चरणाची जी माती आणि 7 नद्यांची जे पाणी आम्ही तिथून आणलं आणि हनुमान गढ़ीची जी माती आम्ही तिथून आणली तर त्याची कळश तिथून निघाला, उज्जैन महाकाल गेला, इंदौर आला, प्रत्येक ठिकाणी होऊन सगळ्यांची इथे पूजा आरती झाली आणि आज आपल्या अमरावतीला पोचला। आणि याचं सगळ्यांची माती जी अयोध्यावरनं आलेली आहे, रामगढ़ीची जी माती आणलेली आहे, पाणी कळश आणला पवित्र, ते आपण तिथे अर्पण करणार आहे। त्याच्यानंतर हनुमानजीची मूर्तीची सुरुवात होईल आणि ज्यांनाही माझे अमरावतीचं रंग पाहायचं असेल त्यांनी आज पाहू शकता की माझी अमरावतीमध्ये आज भगवामय अमरावती झालेली आहे। मी त्याच्यासोबत ज्यांनी आम्हाला जे 14 दिवस जेलमध्ये टाकलं त्यांनी एकदा फक्त हनुमान चालीसा पठन करन म्हणून 14 दिवस जेलमध्ये टाकलं, तर त्यांना माझं आव्हान आहे तेव्हा फक्त एकच वेळ म्हटलं होतं हनुमान चालीसाचं पठन करन। आज हनुमान गढ़ीवरनं अमरावतीचा हनुमान गढ़ी त्याच्या इथून ते अमरावतीपर्यंत 5दा हनुमान चालीसाचं पठन होईल। ज्यांच्यामध्ये ताकद असेल त्यांनी ते थांबून दाखवा। माझा विश्वास अटल आहे, तेव्हाही अटल होता, आजही आणि उद्याही याच पद्धतीने राहणार आहे। आणि या 4-5 दिवस जे प्रदीप मिश्राजी महाराज आमच्या अमरावतीमध्ये आहे त्यांची कथाचं आयोजन झालेलं आहे, ते उद्यापासून तेही सुरुवात होणार आहे आणि इथे भूतो न भविष्य असं लोकांची आस्था एक ठिकाणी जमून हा कार्यक्रम होणार आहे।